नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही सदा असतो तर सदा कलाला आतमध्ये पाठवतो कॅबिनमध्ये आणि लगेच बाहेरून दरवाजा लावून घेतो. परंतु आता अद्वैत आणि सदा एकमेकांना जे काही खुणवत आहे तर ते खुणवत असल्याने मुळे कलाचं त्याकडे लक्ष जाते. कला आता विचार करते बारकाईने. आता सदा आणि अद्वैत या दोघांकडे बघत असते. तेव्हा अद्वैत कलाला विचारतो की काय ग, तू बाहेर काय बघतेस. तेव्हा आता कला रागाने म्हणते की अरे मी तो विचार करते की तू बाहेर कशाला बघतोस आणि काय रे चांदेकर, तू कशाला सारखं सारखं मला आतमध्ये बोलावतोस असे विचार. आणि हे बघ, अरे मला काय काम करायचं आहे तर ते मी माझं करते. एकतर मला खूप कामं आहेत, सारखं सारखं तू मला बोलवतोस आणि माझा वेळ वाया का घालवत. आणि हे बघ चांदेकर, मला असं घडीभर काम केलेलं नाही आवडत, मला नीटनेटकं काम करायला आवडते, तुला माहिती आहे हे सगळं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ किती बोलतेस. अगं तुला तर माहितीच, त्याबद्दल जे काही डिझाईनचं ॲडिशन ब्रिक आहे तर ते देण्यासाठी मी तुला येथे बोलावले, त्यामुळे तू येथे माझ्या समोर बस आणि मग काम कर. आणि हे बघ, डिझाईन करत असताना मात्र काहीतरी ऑन द स्पॉट आपल्याला काहीतरी सुचते, त्यामुळे मी तुला तशी मदत करू शकतो. बरं ठीक आहे, तू बस येते. खरंच फार विचार करते आणि फार विचार तू करू नकोस, त्यामुळे तू येथेच बस. तेव्हा आता कलाला रागच येतो. कला म्हणते की हे बघ, मला माझे काम कसे पूर्ण करायचं आहे ते मला चांगलं माहिती आहे, कारण चांदेकरांच्या इथे मी पहिल्यांदा काम नाही करत. त्यांना कुठल्या आणि कशा प्रकारचं काम अपेक्षित आहे हे मला पूर्ण माहिती आहे, त्यामुळे तुझ्या समोर बसून मला काम करण्याची अजिबात गरज तर नाहीच वाटत. त्यामुळे प्लीज सारखं सारखं तू मला बोलू नकोस आणि मला डिस्टर्ब मात्र करू नकोस, आणि तुमच्या कॅबिनमध्ये तर अजिबात मला बोलू नकास असे आता कला रागानेच बोलते. आणि शेवटी ती रागाने तेथून जायला निघते. परंतु दरवाजात आल्यानंतर दरवाजा उघडण्याचा जो प्रयत्न करते तर दरवाजा काही आता लॉक असल्यामुळे तिला उघडत नसतो. तेव्हा आता कला विचार करते की दरवाजा का उघडत नसेल, दरवाजा असा अचानक का लॉक झाला असेल. तेव्हा आता अद्वैत मुद्दाम अगदी नाटक करत उठतो, काय दरवाजा लॉक झाला. तेव्हा कला म्हणते की हो, आणि अगदी असं कसं दरवाजा लॉक झाला असेल. आणि मुद्दाम नाटक करत म्हणतो की आता दार उघडेपर्यंत आपण असंच आतमध्ये राहायचं का. अगदी नाटकच करतो, कारण त्यानेच दरवाजा आता बंद करण्यासाठी सांगितलेला आहे आणि तो आता मुद्दाम हे कलासमोर नाटक करत असतो. आणि हे बघ खरे, जोपर्यंत आता दरवाजा उघडत नाही तोपर्यंत तू येथेच काम करत राहा असे सुद्धा म्हणतो. तेव्हा आता कला थोडासा विचार करते. आता अद्वैतच्या बोलण्याचा तिला जरा संशय येतो. त्यानंतर आता इकडे राहुल एका हॉटेलमध्ये आलेला असतो आणि श्रीनाथ ज्वेलरचा जो काही ओनर असतो गौरव परांजपे यांना भेटायला त्या हॉटेलमध्ये आलेला असतो. तेव्हा आता ह्या गौरव परांजपे याची एक खूप मोठ्या तोऱ्यात आता तेथे एंट्री होते आणि तो राहुलच्या हातामध्ये हात देत आता स्वतःची ओळख करून देतो. तेव्हा राहुल त्याला भेटून अगदी खुश होतो, कारण हा अद्वैतचा प्रतिस्पर्धी असतो. श्रीनाथ ज्वेलरचा तो मेन ओनर असतो. तेव्हा आता राहुल त्याला भेटून खुश होतो. ऑफकोर्स असे म्हणतो आणि त्याचं कौतुक करत म्हणतो की श्रीनाथ ज्वेलरचा वन अँड ओनली डॅशिंग ओनर, त्यामुळे या बसा. तेव्हा आता तो जो काही परांजपे आहे तर तो खुश होतो. तेव्हा दोघेही आता तेथे खुर्चीवर बसतात. तर राहुल त्याची ओळख करून देतो की मी राहुल चांदेकर ज्वेलरचा वन ऑफ द डिरेक्टर. तेव्हा आता तो गौरव आहे तर तो राहुलला म्हणतो की तुम्हाला भेटून छान वाटले. राहुल विचारतो की काय घेताल, चहा कॉफी चालेल का. तेव्हा आता गौरव म्हणतो की हो मला चहा चालेल, म्हणून राहुल वेटरला लगेच चहाची ऑर्डर देतो. तेव्हा आता राहुल ह्या गौरव परांजपेला विचारतो की काय मग कसं वाटतं, कारण येथे कोल्हापूरमध्ये इतकी मोठी कॉम्पिटिशन असतात, तुमचा ब्रँड सेटअप करताना कसं वाटतं. तेव्हा आता हा गौरव म्हणतो की कठीण आहे आणि चॅलेंजेड आहे, परंतु तुम्ही डायरेक्टली मला येथे भेटायला का बोलावलं असेल याचा मी आता सध्या विचार करतोय. तेव्हा आता राहुल म्हणतो की अहो चहासोबत ज्या काही गप्पा होतात तर त्या खूप रंगतात म्हणून. तेव्हा आता गौरव विचारतो की एजी, तर राहुल म्हणतो की हो गप्पांना सुरुवात तर करूयात आणि मग बघूयात की कुठपर्यंत गप्पा जातात म्हणून. आणि हे बघा मिस्टर गौरव, तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे की स्पर्धा कधी सुरू होते, मग आपण हात मिळवणी कधी करायची हे जर दोघांना माहिती असेल तर दोघांसाठी सुद्धा ही सोपं असतं. त्यामुळे जर आम्ही स्पष्टच बोलतो आणि मला सुद्धा हे माहिती आहे की मागे जे काम होतं नीट व्यवस्थित नाही होऊ शकले, परंतु मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की यापुढे मात्र आपण एकत्र प्लॅन करू शकतो. तेव्हा आता गौरव सारखा राहुलकडे बघत विचारत पडतो आणि राहुल त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे कलाही वैतागून जाते आणि अद्वैत
अद्वैतचा तिला खूप राग येत असतो। ती अद्वैतला आता रागाने म्हणते की हे बघ चांदेकर, तुझी खेळी आहे ती मला समजत नाही असे तू समजू नको। अरे हे सगळं काही लॉक वगैरे आहे तर ते मुद्दाम केलेस ना तू। अद्वैत म्हणतो की हे बघ काही कसं बोलतेस, अगं मी कसं करणार आहे, येथे तर मी तुझ्या सोबत येथे समोरच कॅबिन मध्ये बसलेला आहे, मग मला एक गोष्ट सांग, मी बाहेरून कसा जाईल आणि दरवाजा लॉक कसा करेल बरं, काहीतरी तू वेड्यासारखं बोलू नकोस। तेव्हा कला म्हणते की अरे ते मला माहिती नाही, कारण हे जे काही उद्योग आहे तर ते तुझे आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरं तर मी सुद्धा असा आरोप करू शकतो की हे सगळे तुझे उद्योग आहेत। अगं जेव्हा तू आतमध्ये आली तेव्हाच तू दार बंद केलं असेल, लॉक केलं असेल। तेव्हा आता कला म्हणते की काय, मी माझ्यावर आरोप करतोस? अद्वैत म्हणतो की हो तू। तेव्हा कला म्हणते की अरे वेड लागले का मला, मी कशाला असं करेल आणि तू माझ्यावर आरोप करतोस? आणि अद्वैत लगेच म्हणतो की मी कशाला असं करेल आणि का करेल, हे बघ जरा डोकं वापर, काही कसं बोलतेस बरं, मी हे कसं बंद करणार आहे दरवाजा, त्यामुळे हे बघ एनिवे जे काही झालेलं आहे ते सगळं काही होऊन दे, आता येथे कामाला बस आणि आपल्याला आता पटकन काम करायला सुरुवात करायची आहे, म्हणजे काम आपलं पटकन होईल। अद्वैत तिला बसायला सांगतो, कला मात्र ऐकायला नसते। कला म्हणते की अजिबात नाही, मी येथे अजिबात नाही बसणार। आणि काय रे तू तर द अद्वैत चांदे आहे आणि हे बघ जशी ही कॅबिन तुझी आहे, ऑफिस सुद्धा बाहेरचं तुझेच आहे, अरे मग सांग ना कुणाला तरी बाहेरून कुणाला तरी बोलव, त्यांना लॉक उघडण्यासाठी सांग। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कसे मी नाही सांगू शकत आणि हे बघ मी कुणाला सांगणार नाही। अगं तू एकदा विचार कर, हे सगळे मला सांगण्यासाठी कसं वाटेल बरं, माझ्या टेटसचा एकदा विचार कर। अगं जेव्हा कुणाला जर कॅबिन मध्ये यायचं असेल तेव्हा त्याला कळेल, तेव्हा ते आत येतील आणि मग त्यांना कळेल की दरवाजा लॉक आहे आणि मग ते उघडतील, मी असे नाही सांगू शकत। कला म्हणते की अरे तू वेडा आहेस का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं खरे टेटस माझ्या टेटसचा एकदा विचार कर। तेव्हा आता कला म्हणते की अरे यात कसलं टेटस आलं, तू कुणाला तरी बोलावून घेऊन ये आणि त्यांना दाराचा लॉक उघडण्यासाठी सांग, अरे किल्ली सांग ना। तेव्हा आता लगेच अद्वैत अगदी टुनकुनी उडी मारत म्हणतो की एक्झॅक्टली किल्ली तर सदाकडे आहे। तेव्हा आता कला म्हणते की अरे मग किल्ली त्याच्याकडे आहे तर तू सदाला बोलव आणि दार उघडायला सांग। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं सदाकडे किल्ली आहे परंतु टेलिकॉम नाही आणि मग तो कसा येईल। तेव्हा आता कला म्हणते की अरे मग बाहेर कुणाला तरी सांग, बाहेर तू टेलिकॉमवर सांग, ते सदाला सांगतील, निरोप देतील आणि मग सदा दरवाजा उघडण्यासाठी इकडे येईल। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मी तुला हे सांगतो, हे समजावतो की सदाकडे फक्त किल्ली आहे, टेलिकॉम नाही। तेव्हा आता कला पूर्णपणे वैतागून जाते। तर अद्वैत म्हणतो की हे बघ तू एक काम कर, अगं तू एकदा स्थिर बस, येथे खुर्चीवर बस आणि हे बघ मला माहिती आहे की तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे परंतु प्रयत्न तर करून बघ ना। अगं हे बघ तू इकडे शांत बस आणि जेव्हा कुणाला कळेल का दरवाजा लॉक आहे तर तेव्हा कोणीतरी नक्की येईल आणि दरवाजा उघडेल, म्हणून तोपर्यंत तू येथे शांत बस। अद्वैत बरोबर कलाला तेथे बसण्यासाठी सगळी काही तयारी करत असतो, तिला बसण्यासाठी अगदी खुर्ची सुद्धा तो पुढे करतो। अगं हे बघ काही टेन्शन नाही आणि कला मात्र आता वैतागून मागे मागे येत असते। अद्वैत तिच्या मागे खुर्ची घेऊन येतो आणि कला आता ते खुर्चीवर अगदी म्हणजे धक्का लागून तेथेच खुर्चीवर बसते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो गुड आणि अद्वैत लगेच आता ती खुर्चीवर बसलेली आहे म्हणून खुर्ची लगेच आता टेबल जवळ घेतो। तेव्हा कलाला खूप राग येतो, कला लगेच आता खुर्चीवरून अगदी उठते आणि अद्वैतला आता ती रागानेच म्हणते की हे बघ मी तुला एकदा सांगते, मी येथे नाही बसणार। तेव्हा आता अद्वैतला सुद्धा इतका राग येतो, तो सुद्धा कलावर मोठे डोळे करतो आणि कलाला म्हणतो की एक नंबरची होपलेस मुलगी आहे, निगर घट्ट, मी तिला इतकं सांगतो तरी सुद्धा ती बसणार नाही। तेव्हा आता कला म्हणते की माझ्याकडे असं का बघतोस, ही बघ ही जी तुझी नाटकं आहेत ना ती आता बंद कर, बाहेर कुणाला तरी टेलिकॉम वर कळव की आपण आत अडकलो आहोत म्हणून आणि लवकर त्यांना दार उघडायला सांग। तेव्हा आता अद्वैत रागाने एकसारखा तिच्याकडे बघत असतो, काही उत्तर न देता तो आता आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो। कला म्हणते की अरे, तेव्हा कला पूर्णपणे आता डोक्याला हात लावून घेते। अद्वैत काही न बोलता आता अगदी गालावर हात ठेवून कलाकडे बघत असतो। त्यानंतर आता इकडे राहुल ज्या काही गौरवला भेटायला आलेला असतो तर वेटर त्यांना चहा आणून देतो। गौरव आता चहाचा कप घेतो, चहा पित असतो, राहुल एकसारखा त्याच्याकडे पाहत असतो आणि राहुलला तो कप दाखवतो तर राहुल सुद्धा आपला कप हातात घेतो, वेल असं तो गौरवला म्हणतो। आणि हे बघ चहा सोबत जी काही मैत्री असते ना ही जमलेली मैत्री जरा इंटरेस्टिंग असू शकते। तेव्हा आता गौरव
म्हणतो की काय मिस्टर राहुल, तुम्ही चांदेकरांपैकीच एक आहात आणि चांदेकरांच्या बिझनेस मध्ये तुम्ही अगदी सहभागी सुद्धा आहात। आणि हे बघा कसं असतं की फॅमिली आणि फ्रेंडशिप ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात। आणि हे बघा उद्या जर कुटुंबासाठी तुम्ही मैत्रीला बाजूला केले तर मग काय करायचे? तेव्हा राहुल लगेच स्पष्ट म्हणतो की नाही करणार, मी कुटुंबासाठी मैत्रीला बाजूला नाही करणार असे स्पष्ट तो उत्तर देतो। कारण हे मी का करतो, त्याच कुटुंबाने मला नेहमी बाजूला केलेले आहे म्हणून मी त्यांचा विचार नाही करू शकत। जर कुटुंब आणि मैत्री या दोघांचा प्रश्न आला तर मी कुटुंबाला महत्त्व न देता मैत्रीला महत्त्व दे। कारण मला हे माहिती आहे की ह्याच मैत्रीमुळे मला राहुलचं एक असं वेगळं अस्तित्व निर्माण करता येईल आणि ते मी करणार म्हणजे करणार। तेव्हा आता हे ऐकून गौरव तर अगदी खुश होतो आणि तो म्हणतो की खरंच गुड। तेव्हा आता राहुल म्हणतो की बरं, परंतु हे बघा मिस्टर गौरव, मी तुम्हाला त्याच्या उलट एक प्रश्न विचारतो आणि हे बघा उद्या जर जाऊन अद्वैत चांदेकर सोबत तुमचं जर बरं झालं, तुमच्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध आले आणि जर अद्वैतने मला वेठीस धरले तर मग काय करताल? तेव्हा आता गौरवला हसू येते। तेव्हा राहुल म्हणतो की ते मात्र प्रॉब्लेम अगदी मी राहुल चांदेकर जरी नसलो तरी सुद्धा तुम्ही म्हणालात तसे चांदेकरांपैकी एक आहे, त्याच घरामध्ये मी लहानचा मोठा झालो आणि जर उद्या तुम्ही मला धोका दिला, माझ्यासोबत जर काही पुढे दगाफटका केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सगळ्यातून मी मात्र बाहेर स्वतःला काढेल, मी निघेल बाहेर, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याचा प्रॉब्लेम जास्त तुम्हाला होईल। त्यावर आता गौरव हसतो। गौरव म्हणतो की हे बघा राहुल चांदेकर, मैत्री करायची म्हणतात आणि मग असं एकमेकांना अडकवण्याच्या गोष्टी करायच्यात कशाला? उलट एकमेकांना मदत कशी करता येईल, एकमेकांना सपोर्ट कसा करता येईल हे बघायला हवं। कारण कुठलाही बिझनेस किंवा कुठलाही डील असून द्या, शेवटी फायदा हा जास्त महत्वाचा आहे। म्हणून ते आता अगदी खुश होत चहा घ्यायला चेअर्स बोलून सुरुवात करते। शेवटी आता राहुल आणि गौरव परांजपे यांच्यामध्ये आता मैत्री होती, त्यामुळे राहुलला तर जास्तच आनंद होतो। त्यानंतर आता इकडे कला तर खूप वैतागते। कला म्हणते की ठीक आहे चांदेकर, तुझ्या टेटेसला हे नाही शोभत, मग माझ्या टेटेसला जे काही शोभते ना तर मग ते करते असं अद्वैतला ती म्हणत असते। परंतु अद्वैत अगदी आपल्या गालाला हात लावून शांत बसलेला असतो। म्हणून आता कला ही खिडकीत येते आणि कला खिडकीतून अगदी जोरजोरात खिडकी वाजवते की दार उघडा। दार आता लॉक झालेला आहे आणि दार उघडा, सदाला म्हणजे कोणीतरी किल्ली घेऊन पाठवा असे ती जोरजोराने ओरडत असते। तर अद्वैतला आता खूप हसू येते। तर आता कला ही प्रियंका, रमेश अगदी स्टाफ मधील प्रत्येकाला आवाज देते, रमेश रमेश, अरे सदा इकडे बघ, अरे इकडे बघ, दार उघड। तेव्हा आता अद्वैतला हसू येते, कारण ती अद्वैतला माहिती असतं की हिचा आवाज कुणापर्यंत जाणार तर नाहीच, परंतु आता कोणीही आता दरवाजा उघडण्यासाठी येणार नाही असे अद्वैतने प्रत्येकाला म्हणजे सदाला सांगून ठेवलेले असते। म्हणून तो आता कलाच्या ह्या अवस्थेवर अगदी हसत असतो। कला बिचारीची धावपळ सुरू असते की दार उघडा, दार उघडा। तेव्हा आता सदा तेथूनच जात असतो। कला ही जोरजोरात दरवाजा वाजवते, खिडकी वाजवते की अरे सदा दार उघड, दार उघड, परंतु सदा तेथून निघून जाते। आणि तेवढ्यात ओमकार ही तेथून अगदी त्याच्या कामात असतो। तर कला ही ओमकार ओमकार म्हणून त्याला सुद्धा आवाज देते, परंतु आता कुणाही आता कलाकडे लक्ष देत नाही। अद्वैतला जर आणखीन हसायला येत असते तेव्हा कला ही अगदी जोरजोराने ओरडते की अरे ओमकार इकडे बघ, इकडे बघ, अरे कॅबिनचा दरवाजा लॉक झालेला आहे, इकडे बघ। म्हणून ती हातवारे करून अगदी त्या ओमकारला आणि त्या वैशालीला अगदी बोलवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता कोणीही कलाकडे लक्ष देत नाही, कारण त्यांच्यापर्यंत कलाचा आवाजच येत नसतो। अद्वैतला इतकं हसायला येत असते। कला आता वैतागून अगदी खिडकी वाजवत असते की अरे मठ्ठ्यांनो माझ्याकडे बघा ना, ओंकार ओंकार, अरे दरवाजा उघडा, म्हणून जोरजोराने आता ती खिडकीची काच सुद्धा वाजवते। तेव्हा आता अद्वैतने सगळ्यांना सांगून ठेवलेले असते। तर आता ओंकार जेव्हा बघतो तो फोनवर बोलण्याचं नाटक करून अद्वैत त्याला जायला सांगतो। ओंकार सुद्धा आता कलाकडे लक्ष न देता तो बाहेर निघून जातो। अद्वैतला आणखीनच हसायला येते। तेव्हा कला बिचारी आता खूप वैतागते आणि ती परत अद्वैत जवळ येते आणि म्हणते की चांदेकर, अरे कुणापर्यंत आवाज जात नाही आणि कुणाला ऐकू सुद्धा येत नाही, कोणी इकडे लक्ष सुद्धा देत नाही। तर अद्वैत गप्प शांत असतो। आता अद्वैत हसून म्हणतो की अगं कसा बाहेरपर्यंत आवाज जाणार, कॅबिन आहे तर ती साऊंड ऑफ प्रूफ आहे, त्यामुळे बाहेर आवाज नाही जाणार। तेव्हा आता कला आणखीनच वैतागते, अगं जगातील सर्वात शांत ठिकाण हे आहे, म्हणून मी तुला म्हणतो इथेच बसून शांतपणे तुझ्या कामावर फोकस करू शकते, माझं एकदा ऐक आणि येथे बसून तू काम कर, ए आणि बस इथे। तेव्हा आता कला काही उत्तर देता फक्त रागाने त्याच्याकडे पाहतच आणि अगदी अद्वैत तिला अगदी तेथे बसायला सांगतो। तेव्हा तरी सुद्धा कलाला राग आलेला असतो, कला बसायला काही तयार नसते। तर
आता इकडे गौरव हा राहुलला विचारतो की मिस्टर राहुल, आता सध्या चांदेकर ज्वेलरचा सगळ्यात मोठा ॲसेट काय आहे ते. तेव्हा राहुल विचारतो की काय आहे. तेव्हा आता गौरव म्हणतो की तुमची जी काही चांदेकर ज्वेलरची डिझायनर सगळ्यात बेस्ट ती डिझायनर आहे, तिच्या कामाची खूप चर्चा आहे. तेव्हा जर ती डिझायनर तुम्ही मला मिळून देऊ शकलात तर मग. तेव्हा आता राहुल हे ऐकून अगदी खुश होतो आणि डन डील असं म्हणतो, कारण हे माझ्यासाठी खूप सोपं आहे. आणि आता मात्र राहुल हे ऐकून अगदी खुश होतो. तेव्हा आता गौरव म्हणतो की गुड, आणि हे बघा हे काम झाले तर आपल्याला एकमेकांचा अंदाज करता येईल, म्हणून ते आता त्यांची डील एकमेकांसोबत काम करण्याची फायनल करतात आणि खुश होतात. त्यानंतर आता इकडे कलाही वैतागून जाते. कला आता वैतागून आता अद्वैतला म्हणते की आता मी काय करू. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ शांत बस, काम कर, येथे तुला कोणीही डिस्टर्ब नाही करू शकणार, खूप शांततेत बसून तू काम करू शकते. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू म्हणालास ह्या काचा आहे ना त्या साऊंड ऑफ प्रूफ आहे, परंतु बुलेट प्रूफ नाही ना. आणि कला हसते, छान आणि थँक्यू चांदेकर असं अद्वैतला म्हणते. आणि हे बघ आता तुझ्यामुळेच मला बाहेर जाण्याचा मार्ग मिळाला आणि तो तू दाखवून दिलास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय बोलते आणि काय ग, तू काही वेडी झालेली आहेस का असं विचारतो. तेव्हा आता कला म्हणते की हे की हो, अरे निगेटिव्ह माणसं काही पण विचार करू शकतात. तेव्हा आता कला टेबलवरील एक वस्तू घेते आणि जोरात ती काच फोडायला सुरुवात करते. अद्वैत तिच्या हातातील ती वस्तू घेतो आणि ती वस्तू खूप महाग आहे असं करू नको म्हणून पुन्हा टेबलवरून ती वस्तू ठेवतो. तेव्हा आता कला पुन्हा टेबलवरील वस्तू उचलायला जाते तर अद्वैत एक एक वस्तू तिच्या हातातून घेत असतो. तो पूर्ण आता वैतागून जातो. कला काही ऐकायला तयारच नसते. अद्वैत तिला स्टॉप करत असतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. कला काही ऐकायला तयार नसते. कला मात्र आता तेथील जे काही शोच्या वस्तू आहे तर एक एक वस्तू उचलून तिथे खिडकी फोडण्याचा प्रयत्न करते, परंतु अद्वैत एक एक वस्तू तिच्या हातातून घेत असतो. तेव्हा मात्र आता एक एक वस्तू घेऊन आता तो बाजूला ठेवायला जातो. तेव्हा आता कला काय करते, कला तेथील एक स्टूल उचलते आणि त्या खिडकीवर जोरात मारायला लागणार तोच लगेच अद्वैत जोरात ओरड, खरे एक सेकंद ते नकोय, अगं फोन वाजतोय. आणि तेवढ्यात कुणाचा तरी फोन आलेला असतो आणि तेवढ्यात मात्र तो फोन घेतो आणि एका हाताने स्टूल आपल्या हातात धरतो आणि त्या जे काही फोन आलेला आहे तिकडे बोलत असतो की 1 ग्रॅम सोन्याबद्दल हो आपण विचार करूयात. आणि हे बघा आपण नक्की त्याच्यावर विचार करून सगळं काही व्यवस्थित आपल्याला ठरवता येईल, कारण जे काही कलाची आयडिया असते 1 ग्रॅम सोन्यातील तर ते आता कलाचं कौतुकच करत असतात. तर आता कला म्हणते की झाले का तुझे बोलून. अद्वैत म्हणतो की अगं तुझेच कौतुक करतात, एक सेकंद थांब ना थोडा वेळ. आणि हे बघा ते डिझाईन सगळ्यांना आवडलेले आहे, तुम्ही नक्की मेल पाठवून द्या आणि रिटर्नचे एकदा डन झाले की आपण प्रोजेक्टला सुरुवात करूयात, नो प्रॉब्लेम, यस मला मेल करा. म्हणून तो फोन ठेवतो आणि कलाला म्हणतो की हे बघ अगं खरे तुझ्या 1 ग्रॅम सोन्याचं खरंच खूप कौतुक केलं होतंय, खूप कमाल केली त्याने, खरे तुला खरंच मानलं पाहिजे. तुझ्या 1 ग्रॅम सोन्याचं जे काही कमाल आहे ना त्याचं अजून डिमांड म्हणजे मागण्या त्या सोन्याला वाढतात, खरंच कमाल केलं. म्हणून तो कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून कलाच्या हातामध्ये हात देतो. कला म्हणते की हो माझं काम प्रत्येक हे परफेक्ट असते आणि चांगलेच असते. तर अद्वैत म्हणतो की हो तुला खरंच मानले पाहिजे आणि हे बघ तुझे कमिशन तुला मिळेल, तू कुठलीही काळजी करू नकोस. आणि हे बघ अगं खरे चांदेकर कधीही कुणाकडून फुकट मेहनत करून घेत नसतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ मी कमिशन बद्दल काहीच बोलले नव्हते, मला फक्त हे म्हणायचं आहे की हे बघ तुला कितीही डिझाईनचं वगैरे काम येऊन दे, कोणत्याही प्रोजेक्ट बद्दल मला तुझ्यासोबत काम नाही करायचं. 1 ग्रॅमच्या प्रोजेक्टसाठी मी बरेच डिझाईन बनवून ठेवलेले आहे, त्यातूनच तू तुझे दागिने करून घे, चांगली व्हरायटी दे, असं म्हणून काही माझ्या मागे लागू नको. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ओके ठीक आहे. तेव्हा आता कला त्याला म्हणते की दरवाजा उघडतो की नाही. तर आता कला पुन्हा ते स्टूल उचलते आणि ती खिडकी फोडायला घेते. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत तिचा स्टूल धरतो आणि तिला म्हणतो की अगं खरे तुला फक्त गोंधळ कसं घालायचं ही माहिती असते, काही सेन्स वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही. आणि हे बघ चांदेकर जर मी तुला आता सांगून ठेवते, तू जर मला बाहेर आज जाऊन दिले नाहीस तर मात्र मी आज ह्या तुझ्या कॅबिनची खिडकी फोडणार म्हणजे फोडणार, अगदी काचा पूर्णपणे फोडून टाकणार. म्हणून कला आता खूप रागवलेली असते. अद्वैत आता तिचे हात धरतो आणि बास कर असं म्हणतो आणि तिला म्हणतो की अगं खरंच खरे जरा शांत हो, किती 1 नंबरची विचित्र बाई आहे. म्हणून तो लगेच आता सदाला खुणावतो, एक शिट्टी वाजवत तो आता सदाला आत बोलावतो. तेव्हा आता कला म्हणते की 1 मिनिट, हा कला जो सदा आहे
तो मात्र तू फक्त खुणवतात आज कसं आतमध्ये कसा येतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि मी इथला बॉस आहे ना, मग माझं नाही ऐकणार तर ते दुसरं कुणाचं ऐकणार बरं. तेव्हा आता कला म्हणते की अरे हेच मी तुला मगाशी सदाला बोलवण्यासाठी सांगितले होते, मग तेव्हा तू का बोलवले नाहीस. तेव्हा आता अद्वैत लगेच कलाची तोंड दाबतो आणि सदा आतमध्ये येतोय, त्याच्यासमोर हा तमाशा नकोय असं म्हणतो. तेव्हा आता सदा दरवाजा उघडतो आणि सर झाले का असं विचारतो. तेव्हा आता कला ही अगदी संशयाने पाहत असते, परंतु अद्वैत आता सदावर रागवतो, कारण आता अद्वैत पूर्णपणे त्याची चोरी पकडलेली असते. तेव्हा आता कला विचारते की काय झाले. तेव्हा आता सदा हसून म्हणतो की काही नाही येतो मी, म्हणून लगेच बाजूला तो वेगळ्या कामाला निघून जातो, कावराबावरा होतो. तर अद्वैत लगेच आता कलाकडे बघत असतो. कलाला आता इतका राग येतो, कला लगेच अद्वैतला म्हणते की तुमचं नेमकं काय सुरू आहे ते सगळं काही मला कळले, आता फक्त परत तुम्हाला बोलाव मी येते का बघच आतमध्ये. म्हणून कला रागाने पुन्हा बाहेर येते, आपल्या खुर्चीवर येऊन बसते आणि रागाने ती अद्वैतकडे बघत असते. तर अद्वैत तिच्याकडे अगदी बघत म्हणत असतो मनात की खरंच इम्पॉसिबल आहे ही, अति आगाऊ कुठली. म्हणून तो परत आता सगळ्या जे काही वस्तू आहे त्या जिथल्या तिथे ठेवत असतो आणि तेवढ्यात त्याला एक कॉल येतो. तेव्हा आता कॉल घेतो आणि यस सर, कारण जुगळेकरांचा मेल मला आलेला आहे असं तो बोलत. त्यानंतर आता इकडे कलाला अद्वैत पासून कसं लांब करायचे आणि गौरव जो काही परांजपे आहे तर तिकडे कलाला ऑफर कशी द्यायची याचा विचार करतो, कारण अद्वैतने तर आता ह्या कलाला ऑफिसमध्ये आणून ठेवलेले आहे. ती जेव्हा आता अद्वैत पासून दूर झाली होती, बाहेर असताना तिला मात्र दूर करणं हे अगदी सोपं होतं, परंतु आता यापुढे काय करावं लागेल आणि मला असेच काहीतरी करावे लागेल की हे सगळं काही कलाच्या सगळं काही अंगावर येईल. आणि तेवढ्यात लगेच त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो, लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉपमध्ये काहीतरी आता घोळ करून तो आता मजा येईल म्हणून स्वतःशी अगदी खुश होतो. म्हणजे तो कला आणि अद्वैत या दोघांना वेगळं करण्यासाठी आणि कलाला आता परांजपेची डिझायनर म्हणून काम करण्यासाठी तो आता तिकडे पाठवण्यासाठी ही डील पूर्ण करायला ते सर्व करत असते. जे अगोदर रेकॉर्ड्स असतात तर ते सगळे काही डिलीट करतो. आता मात्र कलाचे डिझाईन नसताना अद्वैत मात्र काय करतो हे बघूयात, म्हणून राहुल आता खूप खुश होतो. त्यानंतर आता इकडे अद्वैतला तर भलते टेन्शन येते. लॅपटॉपवर आता त्यांचा कोणताही डाटा ऑन होत नसतो, कारण राहुलने आता जो काही पासवर्ड आहे तर तो अद्वैतचा घेतलेला असतो. त्यातून आता तो सगळं काही डिलीट करतो. अद्वैतला तर आता इतकं टेन्शन येते की आता हे असे कसे होईल, म्हणून तो लगेच कलाला फोन करतो. तेव्हा आता कला तर वैतागलेलीच असते. कला आता वैतागून तो फोन घेते. तर अद्वैत तिला म्हणतो की खरे तू ताबडतोब आते. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू का असं करतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे पग खरे महत्त्वाचं काम आहे. तर कला म्हणते की मी नाही येऊ शकत. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे हे पग मी तुझी गंमत नाही करत, एक खूप महत्त्वाचं काम आहे, कारण येथील सगळा डेटा उडालेला आहे, मला हेच कळत नाही की हे सर्व झाले कसं, त्यामुळे प्लीज तू आतमध्ये या. तेव्हा आता कला म्हणते की हे पग अरे तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी वाटेल तसे प्रयत्न करशील, परंतु हे मी नाही ऐकणार, मी आतमध्ये नाही येणार. तेव्हा आता अद्वैत वैतागून फोन ठेवतो. तेव्हा आता अद्वैतला दुसरा फोन येतो आणि हे मला कळले 2 दिवसाच्या अगोदर मी तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट मी करण्यासाठी सांगितले होते, मग हे सर्व त्याच्यामुळे झाले का असं विचार. आणि हे बघा नेहमीचं नाही, ते अगदी वेगळंच काहीतरी आता इथे दाखवते, ते जे काही आहे ते लवकर काहीतरी बघून घ्या. तेव्हा अद्वैतला तर भलतेच टेन्शन येते की जर हे असे झाले तर ती ऑर्डर कशी पूर्ण होणार, म्हणून तो कलाला पुन्हा फोन करतो. तेव्हा तो कलाला फोन केल्यानंतर आता कलाला आणखीनच राग येतो. तर आता कला वैतागून फोन उचलते. अद्वैत म्हणतो की कला प्लीज 2 मिनिटं महत्त्वाच्या कामासाठी तू आतमध्ये ये. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर प्लीज, अरे का तू असं करतोस, अगं अरे मला माझं काम करून दे. परंतु अद्वैत म्हणतो की हे पग अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, एक मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणूनच मी तुला आतमध्ये बोलावते. हे पग तू ज्या डिझाईन्स केल्या होत्या त्या डिझाईनचा सगळा काही डेटा डिलीट झालेला आहे, मला खरंच कळत नाही की आता काय करायचे आहे, त्यामुळे तू प्लीज आतमध्ये ये. तेव्हा आता कलाला वाटते की म्हणजे हा नक्की गंमत करतो, काहीतरी मला आत येण्यासाठी याचं दुसरं कारण आहे असं ती कला अद्वैतला म्हणते. तेव्हा आता अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की वेडा आहेस का, मी कित्येक लाखांचे माझ्या आणि माझ्या कंपनीचं नुकसान होऊन देऊ का, अगं काही पण असं का बोलतेस तू, प्लीज समजून घे आणि आते. आणि तेवढ्यात आता जे काही स्टाफ मधील सगळ्यामध्ये आता एक घोळ होतो. सगळेजण आता बोलत असतात की डेटा डिलीट झाला. तेव्हा आता लगेच दिनेश सुद्धा म्हणतो की हो असं कसं होईल, डेटा सगळा डिलीट कसा होऊ शकतो, म्हणून दिनेश आणि राधिका ही सगळेजण आज जातात की सरांना हे सगळं सांगावं लागेल. राधिका म्हणते की आता सर खूप चिडणार आहे. तेव्हा आता कला हे सर्व ऐकते आणि ती अद्वैतला फोनवर म्हणते की चांदेकर मला
सांग खरंच डेटा डिलीट झाला का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो खरंच झाला, म्हणूनच मी तुला बोलावतो आतमध्ये, तू प्लीज एकदा आत ये प्लीज, मी तुला विनंती करतो. म्हणून कला फोन ठेवते आणि आत यायला निघते. राधिका आणि दिनेश यांच्याशी आता अद्वैत बोलत असतो. आता जे काही डील मी फायनल केलेला आहे तर त्याचे सगळे काही डिझाईन्स यात होते, त्यामुळे आता हे डील कसं पूर्ण करायचं हा प्रश्न आहे. तेव्हा आता दिनेश म्हणतो की सर ते मॅडमने काढलेले डिझाईन्स होते. राधिका म्हणते की हो त्या हाताने काढलेले ते डिझाईन्स होते, त्याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल किंवा त्या डिझाईन त्यांच्या लक्षात असतील. तेवढ्यात कला आता आत येते. तेव्हा दिनेश म्हणतो की कला मॅडम, तर अद्वैत आता त्या दोघांना म्हणतो की ठीक आहे तुम्ही या, आता जर काही लागले तर मी तुम्हाला सांगतो. कला आता हे सर्व ऐकत असते तर अद्वैत आता कलाला विचारतो की ऐकलंस ना ते दोघे काय म्हणाले ते, आता तरी तुझा विश्वास बसतो ना? तेव्हा आता कला म्हणते की हो. कला आता अद्वैतला विचारते की अरे पण हे सर्व झाले कसे? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही की हे झाले कसे, मी एक सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सांगितलं होतं, त्यामुळे कदाचित हे असं होऊ शकतं. तेव्हा आता कला म्हणते की काय? तर अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आता कलाला खूप विनवण्या करत असतो की हे बघ तुझ्या इतकं हुशार माझ्या स्टाफमध्ये दुसरं कोणीही सुद्धा नाही, प्लीज मला तू हे सांग की तू हे करू शकतेस का? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ मी तुला म्हणत होते की आपण एक छान टीम बनवू, अंबाबाई आपल्याला काही संकेत देते, तेव्हा तू मला काय म्हणायचं की हा फक्त काही योग आहे आणि आता हे बघ तुझा फायदा आहे म्हणून तू माझीच वाक्य मला परत ऐकवतोस. खरंच चांदेकर तू खूप स्वार्थी आहे असे बोलून आता कला तेथून निघून जाते. तर अद्वैत आता विचारत पडतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत हे दोघे एकत्र येतील का आणि कला आता त्याला पुन्हा हे सगळं काही डील कसं मिळवून देते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.